नमस्कार, मी स्वरूपा मते. स्वागत आहे तुमचं स्वयंसिद्धा या चॅनलवर. या चॅनलद्वारे मी माझा बिझनेसचा खरा अनुभव, चुका आणि स्टेप बाय स्टेप गायडन्स शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की डे केअरचे किती प्रकार असतात, काय चुका टाळायला हव्यात आणि मी कुठल्या प्रकारचा डे केअर बिझनेस निवडलेला आहे. त्यासोबतच तुमच्यासाठी एक संदेश पण आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की डे केअरचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. यामध्ये होम बेस्ड डे केअर, स्कूल बेस्ड डे केअर आणि सेंटर बेस्ड डे केअर. यामध्ये प्रत्येक सेंटरच्या काही मर्यादा आहेत, त्या पण आपण पुढे बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणारच आहोत. होम बेस्ड डे केअर जर सुरू केलं तर त्याच्या काही मर्यादा अशा असतात की त्याला ग्रोथ नसते, त्याची कॅपॅसिटी कमी असते, प्लस त्याला लॉंग टर्म ग्रोथ नसते, बऱ्याच मर्यादा पडतात. पर्सनली जर मी विचार केला तर मी होम बेस्ड डे केअर मी माझ्या मुलासाठीही चूज केलेलं नव्हतं, कारण त्यामध्ये ज्या सोयी सुविधा मुलांसाठी असतात त्यात त्यांची पर्सनल स्पेस नसते, त्याचे लिमिटेशन्स असतात. प्लस त्यात रिस्क असते की जर तुम्ही एकटे सांभाळणार असणार किंवा तुमच्या घरातून तो व्यवसाय करत असाल तर कुठे कधी जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं काम पडलं किंवा कधी तुम्ही आजारी पडलात तर ज्या मुलांना सांभाळण्याची कमिटमेंट आपण पालकांना केलेली असते त्या मुलांचं काय, म्हणजे तिथे ब्रेक येण्याचं पण एक रिस्क असते. की डे केअर का निवडले, यामध्ये काही कारणं होते. जसं की मला मुलांसाठी एक सेपरेट स्पेस हवी होती. मला त्यांचा कम्फर्ट फार महत्त्वाचा होता, जो घरी आणि स्कूलमध्ये त्यांना मिळाला नसता किंवा मिळत नाही. घरासारखं आणि स्कूलसारखं प्रेशर नको, त्याची रचना घरासारखीच असावी पण त्यांच्या बरोबरीच्या मुलांमध्ये ते खेळले पाहिजे, बागडले पाहिजे, कम्फर्ट राहिले पाहिजे. तिथे कुठल्याही मोठ्या माणसांचा वावर नको. जितके लोक आहेत ते त्यांना कम्फर्टेबली हँडल करतात आहे, ते त्यांच्या सेफ्टीसाठी आहे. हा कम्फर्ट मुलांना देण्यासाठी मला त्यांची एक वेगळी स्पेस डिझाईन करायची होती. त्यामुळे मी सेंटर बेस्ड डे केअरची निवड केली. त्याशिवाय आणि याला एक लॉंग टर्म म्हणजे ग्रोथ आहे. सेंटर बेस्ड डे केअर ओपन करण्याचे काही फायदे पण आहेत. यामध्ये तुम्ही प्रोफेशनल सेटअप करू शकता, ट्रस्ट बिल्डिंग करू शकता, मुलांची कॅपॅसिटी जास्त तिथे असू शकते, तुमच्या नावाचा एक ब्रँड तयार होऊ शकतो आणि याला एक लॉंग टर्म म्हणजे ग्रोथ आहे. सेंटर बेस्ड डे केअरची संकल्पना फार मोठी आहे. यामध्ये याला एक्सपान्शन पण भरपूर मल्टिपल वेने आपण एक्सपान्शन एक संधी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, लॉंग टर्म व्यवसाय करायचा आहे, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही सेंटर बेस्ड डे केअरमध्ये जर गेलात तर तुम्हाला यामध्ये अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्ही चांगलं क्वालिटी सर्व्हिस मुलांना पण आणि पॅरेंट्सला ऑफर करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. डे केअर सुरू करताना काही चुका आहेत ज्या प्रामुख्याने टाळायला हव्या. डे केअरच नाही पण कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर प्रॉपर प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला एक बजेट घेऊन तुम्हाला बजेट एक ठेवावा लागतो की तुम्ही तुमच्याकडे किती एस्टिमेट बजेट आहे आणि त्यामध्ये तुम्ही कशी सुरुवात करणार आहात. तिसरं आहे रूल्स अँड रेग्युलेशन. मोस्टली या बिझनेससाठी तरी तुम्हाला चाइल्ड सेफ्टीच्या दृष्टीने काही रूल्स असतात, ते तुम्हाला माहिती असायला हवे. एक सेंटर आपण जेव्हा सुरू करतो तर सेंटर चालवण्यासाठी चे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात ते तुम्हाला माहीत असायला हवे. काय लायसन्स लागतात, कुठल्या परमिशन्स लागतात, याची पण तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पॅरेंट कम्युनिकेशन, पॅरेंटच्या एक्सपेक्टेशन. थोडंसं जर तुम्ही आधी सर्वे करून काही पॅरेंट्सशी भेटून तुम्ही प्रत्यक्ष जाणून घेतलं की त्यांना डे केअर कडनं काय अपेक्षा आहे किंवा त्यांना कशा प्रकारच्या सर्व्हिसेस पाहिजे आहे याचाही एक जर अंदाज घेतला तर आपल्याला डे केअर सुरू करण्यासाठी त्याची मदत होते. हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी माझे काही संदेश आहे. डे केअर बिझनेस हा फक्त बिझनेस नाही आहे, ही एक जबाबदारी आहे. जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि काही चुका टाळल्या तर ग्रोथ फास्ट आहे. बस एवढंच सांगू इच्छिते. आणि जे लोक हा बिझनेस करण्यासाठी इच्छुक आहेत
ज्यांना अजूनही काही या बिझनेसच्या प्रोसेसबद्दल माहिती हवी आहे, मी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे. कारण मी इथे कुठलंही पुस्तकी ज्ञान तुमच्यासोबत शेअर करत नाहीये. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी अनुभवातनं बरेच गोष्टी शिकले आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.